नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण या भागामध्ये आपण मिथुन राशीचं वार्षिक राशी भविष्य बघणार आहोत. हे 2026 हे वर्ष कशा प्रकारचं असणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती जर नवीन असाल किंवा अजून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे जे काही राशी भविष्य आपण बघत आहोत, तर चंद्राच्या राशीनुसार आपण हे भविष्य बघतोय. याची सर्वांनी काळजी घ्यावी. आणि आपण या मिथुन राशीला हे जे काही 2026 वर्ष आहे, हे 2026 मेपर्यंत कशा प्रकारचं असणार आहे. कारण पहिल्या स्थानामध्ये आणि 12व्या स्थानामध्ये गुरु महाराजांचं या ठिकाणी प्रभाव असेल, त्या ठिकाणी गुरु महाराज असतील. तर मेपर्यंत तुमचं काय तर खर्चाचं प्रमाण वाढताना दिसेल. खर्च वाढेल, मग कुठल्याही कारणास्तव त्याची काळजी घ्या. त्याचबरोबर आध्यात्मिक शक्ती वाढताना मात्र नक्की दिसेल. तुम्हाला तीर्थयात्रेचे योग येतील, देवदर्शनासाठी योग येतील, घरामध्ये आध्यात्मिक देवांचे कार्यक्रम होऊ शकतील. ध्यान, योग, प्राणायाम अशा गोष्टीमध्ये रुची वाढेल. ज्यांना कुणाला जर परदेशामध्ये जर जायचे असेल, फिरायला जायचं असेल, कुणाचं काही काम असेल, जॉबच्या निमित्तानं जायचं असेल, असे योग येतील. आरोग्याची मात्र तुम्ही काळजी घ्यावी. आणि मे नंतर काय होणार आहे, तर मेषानंतर तुमचं जे काही नशीब आहे, तुमचं लक आहे, ते तुम्हाला साथ देणार आहे. साथ मिळताना तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर ज्यांचे कुणाचे विवाह रखडलेले आहेत, त्यांचे विवाहाचे योग येतील. मेषानंतर डिसेंबरपर्यंत किंवा पुढचा काळसुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आणि या काळामध्ये तुमचे विवाह होतील. ज्यांचे विवाहामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, विवाह झालेत परंतु दोघांमध्ये मतभेद असतील, वेगळे राहत असाल, तर असेही गोष्टी जुळून येतील. नोकरी व्यवसायामध्ये मोठी संधी येईल, प्रमोशनचे चान्सेस येतील, व्यवसायामध्ये वाढ होताना दिसेल. जर नवीन बिझनेस चालू करायचा असेल तसे गोष्टी घडतील. मान सन्मान, प्रतिष्ठा, इज्जत, व्यक्तिमत्व एकदम तुमचं प्रभावी असणार आहे. त्याचबरोबर जर तुमच्या कर्मस्थानाचा जर विचार केला, 10व्या स्थानामध्ये वर्षभर शनी महाराज त्या ठिकाणी असणार आहेत. शनी महाराज या ठिकाणी मीन राशीमध्ये आहेत, परंतु ती मीन राशी तुमच्या कर्मस्थानामध्ये म्हणजे 10व्या स्थानामध्ये असणार आहे. तर करिअरमध्ये काय तर तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. कसं आहे ना, शनी महाराज काय करतात तर तुमच्या मेहनतीचं फळ देतात. मेहनत केली तर तुम्हाला 100% फळ मिळतं. थोडंसं उशिरा मिळणार, परंतु 100% मिळणार याची गॅरंटी असते. त्याचबरोबर शासकीय कामामध्ये तुम्हाला संधी मिळेल. किंवा त्याचबरोबर जर शासकीय कामामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम्स दूर होतील. मोठ्या संस्थांमध्ये तुम्हाला संधी मिळेल. आणि मेहनतीनंतर तुम्हाला धैर्य जर ठेवलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचं, विशेष करून नोकरी व्यवसायामध्ये यश मिळताना दिसेल. आता जर राहू महाराजांचा जर आपण विचार केला तर ते तुमच्या 9व्या स्थानामध्ये असतील, सिंह राशीमध्ये या ठिकाणी असणार आहेत. तर परदेश, उच्च शिक्षण यामध्ये फायदा होताना दिसेल. जर तुम्ही डिजिटल क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा कुणाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर गुरु वडील यांच्याशी मतभेद होणार नाहीत. विनाकारण आपले वाद विवाद वाढणार नाहीत, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर भाग्य अचानक बदलू सुद्धा शकतं. म्हणजे काही गोष्टी अशा घडतील एकदम तुमच्या लाभाच्या असतील, आणि काही गोष्टी अशा पण घडू शकतात की एकदम आपण म्हणतो ना, ज्या गोष्टीचा आपण विचार करू शकत नाही अशी गोष्ट घडणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यावी. त्याचबरोबर आता केतू तुमच्या 3ऱ्या स्थानामध्ये या ठिकाणी असणार आहे. तर तुमचं काय होईल तर धैर्य वाढताना दिसणार आहे. लेखन, मीडिया, सोशल मीडिया याच्यामध्ये जर तुम्ही काम करत असाल त्याच्यामध्ये फायदा होताना दिसेल. त्याचबरोबर आपले जे काही भाऊ बहीण असतील यांच्यामधील जे काही प्रेम आहे कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर तुमचं करिअर, व्यवसाय याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं मे नंतर तुम्हाला चांगलं या ठिकाणी करिअर असणार आहे. आर्थिक स्थिती जर बघायला गेलं तर सुरुवातीला खर्च जास्त आहे. त्याचबरोबर वर्षाच्या अखेरीत म्हणजे मेच्या नंतर तुमचं बचत चांगलं होणार आहे. गुंतवणूक फक्त विचारपूर्वक करा. अशा प्रकारचं एकंदरीत तुम्हाला हे वर्षभराचं
या ठिकाणी भविष्य तुम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.